नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी स्वीज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मस्त अशी चमचमीत सोयाबीनची भाजी आणि बटाटा। बघा, आता पाणी गरम करायला ठेवलं। आपण सोयाबीन घेतले, पाण्यामध्ये मीठ टाकले आणि थोडेसे बॉईल करून घेतले, म्हणजे उकळून घेतले। नंतर थंड करायला एका चाळणीत टाकले। नंतर गार झाल्यानंतर आपल्याला सगळं पाणी पिळून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण बटाटा कट करू। असा मोठ्या साईजमध्ये 2 बटाटे मोठे मोठे तुकडे केलेले आहे। नंतर आपण मसाला तयार करणार आहे। कांदे 2 कापून घेतले आहे, अद्रक, टोमॅटो कापून घेतला आहे, लसूण घेतलेला आहे, मिरची पावडर घेतलेली आहे आपण। त्यानंतर काळा मसाला घेतलेला आहे। नंतर आपल्याला आता तव्यावर कांदा भाजून घ्यायचा आहे। तवा ठेवलेला आहे, तव्यावर तेल टाकलं। त्यानंतर आपण आता तव्यावर कांदा टाकणार आहे। कांदा पण छान असा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे। 2 कांदे मी कट केलेले आहे आणि नंतर आता आपल्याला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे। कांदा परतल्यानंतर आपल्याला छान असा बघा असा भाजून घ्यायचा आहे कांदा। टोमॅटो पण आपल्याला भाजायचे आहे। आता बघा, आपल्याला कांदा असा साईडला करायचा आहे। आता तोपर्यंत आपण कढई ठेवणार आहे। त्यानंतर बघा, आता जो साईडला केलेला कांदा आहे, आता मध्यभागी आपण टोमॅटो टाकणार आहे। टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे टोमॅटोवर, म्हणजे छान असा आपला टोमॅटो भाजला जातो। आता टोमॅटो होतो तोपर्यंत बघा, कढईमध्ये आपण तेल टाकणार आहे। तेल टाकल्यानंतर बघा, जे सोयाबीन आहे ते आपल्याला परतवून घ्यायचे आहे, म्हणजे भाजी चवीला खूप छान अशी लागते। असे छान परतवून घेतल्यानंतर बारीक गॅसवर छान असे परतवू द्यायचे आहे। खरपूस बघा असा कलर बदललेला आहे। परत सोयाबीन आपल्याला काढून घ्यायचे आहे। त्यानंतर बघा, आता आपला टोमॅटो छान असा आता तेल टाकून आपल्याला परतवायचा आहे। त्यावर थोडंसं आपल्याला मीठ पण टाकायचे आहे, म्हणजे टोमॅटो छान असं मऊ होऊन जातं। बघा किती छान असा आपला टोमॅटो परततो आहे आणि कांदा पण होतो आहे। आता आपल्याला टोमॅटोवर थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे। परत छान असं एकदा हलवून घ्यायचं आहे। खूप सुंदर अशी ही बटाटा सोयाबीन भाजी होती, चवीला पण छान लागते। तुम्हाला फक्त सोयाबीन बनवायची तर तुम्ही सोयाबीनची पण बनवू शकता आणि बघा, तुम्ही बटाटा स्किप करू शकता। आता आपले सोयाबीन छान फ्राय झाले। आता त्याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचे आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला बघा, आता पुढची प्रोसेस बघू। आता टोमॅटो कांदा आपला झालेला आहे। तोपर्यंत आता बघा, आता आपल्याला हा कांदा, अद्रक टाकायचा आहे, लसूण टाकायचा आहे। छान असं आपल्याला आपला मसाला आता झालेला आहे तयार। आणि बघा, आता सोयाबीन पण काढून घेतलेले आहे, आपण परतून घेतलेले। आता तेल तोपर्यंत आपले गरम झालेलं आहे। आता जो बटाटा आपण कट करून पाण्यामध्ये ठेवला होता तो आता छान असा तळून घ्यायचा आहे तेलामध्ये, म्हणजे छान अशी एक भाजीला चव येते। खूप सुंदर अशी ही टेस्ट लागते भाजीची। बटाटा पण तुम्ही कच्चाही घालू शकतात मसाल्यामध्ये, फक्त बारीक गॅसवर शिजू द्यायचा मग तो भाजीमध्ये। पण असा तळल्यानंतर एक भाजीला वेगळीच अशी चव येते। आता मसाल्यामध्ये कोथिंबीर घेतली थोडीशी, आता दळून घेऊया आपण मसाला। छान असा बघा मसाला दळून झालेला आहे आपला। आता त्याच कढईमध्ये आपल्याला तेल जे आपण टाकलेलं होतं ते आता काढून घेऊया थोडंसं। बटाटा तळण्यासाठी आपण जास्तचं तेल टाकलं होतं। आता बघा, ते तेल काढून घेतलं आणि मसाला आपल्याला टाकायचा आहे। आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जिरं टाकायचं आहे, नंतर 2 तेजपान टाकायचे आहे। त्यानंतर आपला मसाला टाकून घ्यायचा आहे। आता बघा, बारीक गॅस करायचा आहे। मसाला टाकल्यानंतर छान असा हलवून घ्यायचा, परतून घ्यायचा। थोडीशी धना पावडर टाकली, आपण घेतलेली मिरची पावडर टाकली। त्यानंतर काळा मसाला आता आपल्याला टाकायचा आहे भाजीमध्ये। बाकी दुसरे कोणतेही मसाले मी वापरलेले नाही, फक्त काळा मसाला, धना पावडर, मिरची पावडर वापरलेली आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं। मसाला छान असा परतू द्यायचा बारीक गॅसवर। मसाला करपायला लागल्यावर थोडंसं तुम्ही गरम पाणी टाका, म्हणजे आपला मसाला करपत नाही। बघा, आपले बटाटे तळून झाले, सोयाबीन पण छान असे फ्राय झालेले आहे। आता आपण तोपर्यंत आपला मसाला बघूया। बघा, आता किती छान असा आपला मसाला झालेला आहे। तरीवरती आलेली आहे, छान तरी सुटलेली आहे मसाल्याला। खूप सुंदर अशी ही भाजी आपली लागते।
परत झाकण ठेवून बघा मी आता एक वाफ आणली मसाल्याला. आता जे बटाटे तळून घेतलेले आहे ते पण टाकले. आता सोयाबीन पण आपण टाकून घेऊया. सोयाबीन पण टाकायचे आहे. दोघं मिक्स सोयाबीन बटाटा छान असा मिक्स करून घ्यायचा. थोडासा एक 5 ते 10 मिनटं आपल्याला हा पण वाफेवर होऊ द्यायचा आहे झाकण ठेवून. बघा आता किती सुंदर असं झाकण ठेवलेलं स्किप झालेलं आहे माझ्याकडून. तुम्ही झाकण ठेवून एक 10 मिनटं बारीक गॅसवर, वाटलंच तर थोडंसं पाणी घाला म्हणजे आपला मसाला जळणार नाही. आता बघा किती सुंदर असा आपला मसाला होतो आहे. आता झाकण ठेवल्यानंतर बघा अशी वाफ आलेली आहे. बघा आता आपला मसाला रेडी झालेला आहे. आता आपण गरम पाणी करून घेतलेलं आहे. भाजीमध्ये गरमच पाणी तुम्ही टाका. आता बघा आपण असं छान असं गरम पाणी तुमच्या आवडीनुसार कसं ठेवायचं तुम्हाला, घट्ट पातळ भाजी त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला. बघा आता छान अशी आपली भाजी किती सुंदर चमचमीत अशी दिसते आहे. किती सुंदर अशी आपली भाजी तयार होते आहे. आता भाजीला उकळी आल्यानंतर थोडेसे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे. बघा मीठ घातल्यानंतर आता भाजी परत एकदा हलवून घ्यायची आहे. नंतर कसुरी मेथी टाकायची आहे आपल्याला आणि एक 15 मिनटं बारीक गॅसवर आपल्याला छान अशी भाजी शिजू द्यायची आहे. म्हणजे बटाटा पण छान शिजल आणि भाजीला चव पण एक छान येते. एकदम बारीक गॅसवर भाजी शिजू द्यायची. आणि बघा आता आपली भाजी होते आहे आणि आता भाजीला बघा उकळीसुद्धा आलेली आहे, तरीसुद्धा सुटलेली आहे. आता आपली भाजी शिजलेली आहे. बारीक गॅसवर मस्त छान अशी कोथिंबीर टाकली. किती सुंदर अशी आपली भाजी दिसते आहे. बघा सोयाबीनची तुम्ही नक्की करून बघा. माझी रेसिपी आवडते का मला नक्की सांगा. माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडते का प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्या प्रकारे तुम्ही सोयाबीन बटाट्याची भाजी नक्की करून बघा. खूप सुंदर अशी ही भाजी लागते आणि तुम्हाला नक्की आवडेल ही भाजी. बघा झालेली आहे आपली भाजी. किती छान अशी तरी आलेली आहे आणि तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतात, पोळीसोबतसुद्धा खाऊ शकतात. आता आपली भाजी बघा किती सुंदर झालेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे. त्यानंतर आता आपण ही भाजी बघा खाण्यासाठी घेऊयात. बघा किती सुंदर अशी नंतर आपली भाजी ग्रेव्ही किती छान अशी मिळून आलेली आहे. खूप सुंदर ही भाजी आपली झालेली आहे. बघा तुम्हाला आवडली तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. नक्की ट्राय करा. आणि आता आपण खाण्यासाठी घेऊया भाजी. मस्त अशी प्लेटमध्ये आपण भाजी घेतलेली आहे आणि किती सुंदर अशी आपली भाजी झालेली आहे बटाटा सोयाबीनची. नक्की तुम्ही ट्राय करा, मला सांगा अजून आणि माझे व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला अजून कोणती रेसिपी बघायची मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि बघा आता भाजी किती सुंदर आपली अशी दिसते आहे. बटाटा सोयाबीन बघा खूप सुंदर अशी आपली भाजी झालेली आहे. श्री स्वामी समर्थ.